नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे, सत्तेचा पेच निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी घेण्यात आलेली आहे. आणि याचिकाकर्त्यांची मागणी ही आहे की राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद आहे, मात्र त्याच्यावर आम्हाला फार बोलायचं नाहीये. त्यांनी कशा पद्धतीने दिली, सिक्वेन्स काय होता, या सगळ्या गोष्टींवरची चर्चा आता होणं गरजेचं आहे. त्याच सोबतीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुमताची चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी. लवकरात लवकर बहुमताची चाचणी घेऊन फ्लोअरवर बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात यावी. राज्यपालांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवलं, याचा सिक्वेन्स नेमका काय आहे, कशा पद्धतीने झालं, याचंही स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. हे नेमकं कशामुळे झालं, त्याच्या मागे नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना मिळायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. मुकुल रोहतगी यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वतीने या केसमध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलंय की ज्या आर्टिकल 32च्या हवाल्याने ही याचिका दाखल करण्यात आलेली. आर्टिकल 32 हे मूलभूत अधिकारांच्या बाबतीतलं आहे आणि ते मूलभूत अधिकार व्यक्तींचे असतात, राजकीय पक्षांचे नसतात. त्यामुळे ही याचिका ही एंटरटेन करण्यात येऊ नये, याचिका फेटाळण्यात यावी. त्याचबरोबरीने ही याचिका तातडीने रविवारी सुनावणीस का घेतली, हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये या याचिकेची खरी सुनवाई व्हायला पाहिजे होती. तिथे त्यांनी पहिल्यांदा अप्रोच करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका का घेण्यात आली, असंही मुकुल रोहतगी यांनी सवाल उपस्थित केला. मात्र न्यायालयाने हा आपला विशेषाधिकार असल्याचं सांगितलं आणि ही सुनावणी सुरू झालेली आहे. आपण एक एक जे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या काय चालू आहे. मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की on hand you say public wants government, other hand you say government formation was wrong. You did not do anything so far. So many days governor was shown satisfaction of MLAs, he formed government. मुकुल रोहतगी म्हणतात की एकीकडे तुम्ही म्हणताय की राज्यामध्ये सरकार नाही आहे आणि दुसरीकडे असं म्हणताय की सरकारचं जे गठन झालेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने झालंय. राज्यपालांचं समाधान झालेलं आहे. ज्या आमदारांचं पत्र त्यांना देण्यात आलं होतं त्यावरून आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी ही सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. रणवीर विचारतात की किती आमदार जमा झाले. जी याचिका दाखल केलेली आहे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, त्या याचिकेमध्ये जो आकडा दिलाय तो 162चा आहे. आपल्याला 8 अपक्ष आमदारांचा सपोर्ट आहे असंही शिवसेनेचं म्हणणं आहे आणि त्या याचिकेमध्ये तो आकडा नमूद करण्यात आलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी याच्या आधी याच्यामध्ये आपला युक्तिवाद मांडला. त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे. आता मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद सुरू आहे. आपण अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की याच्या आधी इतर ज्या राज्य सरकारांच्या गठनमध्ये नेहमी प्रॉब्लेम झाला होता त्या ठिकाणी आपण केसमध्ये अपियर झालो होतो, त्यामुळे आपल्याला हा अनुभव आहे. मुकुल रोहतगी यांनी सांगितलेलं आहे की गव्हर्नर यांच्याकडनं अद्याप तसं काही कम्युनिकेशन आलेलं नसलं तरी आर्टिकल 361 प्रमाणे राज्यपाल आणि राष्ट्रपती हे दोघंही कोर्टाला अन्सरेबल नाही आहेत. हा युक्तिवाद आता मुकुल रोहतगी यांच्यातर्फे मांडण्यात आलेला आहे. ज्या काही अपडेट्स आहेत, घडामोडी आहेत, त्या आम्ही तुम्हाला सांगतोय या प्रकरणातल्या. आर्टिकल 361 अन्वये राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेषाधिकार आहेत. त्यांना ते न्यायालयाला उत्तरदायी नाहीत असं मुकुल रोहतगी यांनी सांगितलेलं आहे. याच्या आधी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की फ्लोअर टेस्ट लवकरात लवकर व्हावी, बहुमताची चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी जेणेकरून घोडेबाजार होणार नाही. रोहतगी यांनी सांगितलेले की राज्यपालांनी जो निर्णय घेतलेला आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी म्हणजे न्यायालयीन पुनर्विचाराच्या अंतर्गत येत नाही.
न्यायालयामध्ये काय चाललंय हे याचे अपडेट्स तुम्हाला आम्ही देतो. आज 11:30 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली. अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलेलं की 41 आमदारांनी काल दुपारी अजित पवार यांना आपण समर्थन करत नाही, समर्थन देत नाही, सपोर्ट करत नाही अशा आशयाचं पत्र साईन केलेलं आहे, त्याच्यावर स्वाक्षरी केलेल्या आहेत. अजित पवार यांनी आपल्या आमदारांचा विश्वास गमावलेला आहे. त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाहीत आणि त्यामुळे त्यांना डेप्युटी सीएम पदावर राहण्याचा अधिकार नाही. Democracy functions on numbers and majority. It is not possible for the governor to have exercised this function. आमदारांचा पाठिंबा नसल्यामुळे अजित पवार यांना देण्यात आलेलं त्यांनी जे पत्र दिलेलं ते गैरलागू होतं असं अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी जगदंबिका पाल या केसचा रेफरन्स दिला कोर्टासमोर. आणि बहुमताची चाचणी हा एकमेव पर्याय आहे. मे द बेस्ट मॅन विन, जो सर्वोत्तम आहे तो जिंकेल असा हवाला त्यांनी दिलेला आहे. त्यांनी हाही मुद्दा उपस्थित केला की इफ जस्टिस मस्ट बी डन इन अर्जन्सी, टेक्निकल ऑब्जेक्शन्स कॅन नॉट बी रेज. टेक्निकल ऑब्जेक्शन्स रेज करून उपयोग नाही आहे, न्याय निवाडा लवकर व्हायला पाहिजे असं अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं. रोहतगी यांनी हा मुद्दाही उपस्थित केलेला आहे की माय रियल क्वेश्चन इज ओनली वन, whether this court should or can direct the governor to conduct the floor test. बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश हे न्यायालय राज्यपालांना करू शकते की नाही करू शकत, हाच माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे असं मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केलेलं आहे. जे रामन्ना जे जज आहेत त्यांनी आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मुकुल रोहतगी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये असं सांगितलं होतं की ऍक्शन ऑफ गव्हर्नर इज इम्युन अँड फ्रॉम शमशेर सिंग केस हिज पॉवर टू अपॉइंट इन हिज इंडिव्हिज्युअल डिस्क्रिप्शन नॉट अमेनेबल टू ज्युडिशियल रिव्ह्यू. त्यावर जज यांनी सांगितलं होतं की दीज इश्यूज हॅव बीन सेटल्ड, गव्हर्नर कॅन नॉट जस्ट अपॉइंट एनीवन. गव्हर्नर कुणालाही अपॉइंट करू शकत नाही, हा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, सेटल झालेला आहे असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. निरीक्षण आपलं नोंदवलेलं आहे. हे निरीक्षण आहेत, अंतिम निर्णय नाही. राज्यपालांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे आम्हाला नक्की माहीत नाहीये. त्यावर मुकुल रोहतगी यांनी सांगितलं दॅट्स द थिंग, गिव्ह अस 3 days, सडनली दे जस्ट मूव दिस पिटिशन अँड डिस्ट्रीब्युटेड द कोर्ट अँड डिस्टर्ब द कोर्ट ऑन संडे. दे शुड हॅव डन देअर रिसर्च. मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की आम्हाला 3 दिवसाची वेळ पाहिजे, कारण ही याचिका तातडीने मूव्ह करण्यात आली होती आम्हाला त्यावर, आणि रविवारच्या दिवशी न्यायालयाचा वेळ घालवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी आधी रिसर्च करायला पाहिजे होता असं मुकुल रोहतगी यांनी सांगितलेले आहे. मुकुल रोहतगी यांनी आर्टिकल 212 प्रमाणे व्हॅलिडिटी ऑफ एनी प्रोसिडिंग इन लेजिस्लेचर ऑफ स्टेट शुड नॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन ऑन ग्राउंड ऑफ alleged irregularity in the procedure. These are matters within sole discretion of the house. सभागृह हे सर्वोच्च आहे, त्यामुळे सभागृहामध्येच सभागृहाचाच अधिकार सर्वोच्च आहे असं मुकुल रोहतगी यांनी म्हटलेलं आहे.
आपण हे अपडेट्स सर्वोच्च न्यायालयाचे घेतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी अजूनही सुरू आहे. मुकुल रोहतगी यांनी पिटिशनच्या मेंटेनेबिलिटीवरच प्रश्न उपस्थित केला. डिरेक्शन कॅन नॉट बी सॉट अगेन्स्ट गव्हर्नर. राज्यपालांच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीचे निर्देश देण्यात येऊ नयेत आणि ही पिटिशन व्यवहार्य नाही आहे, मेंटेनेबल नाही आहे, असं मुकुल रोहतगी यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. हाऊसच सर्वोच्च आहे आणि त्यामुळेच हाऊसमध्ये जे प्रोसिडिंग होईल त्याला इरेग्युलर असं म्हणता येणार नाही. कोर्टाचे सुद्धा आपल्या चौकटी आहेत. मुकुल रोहतगी यांनी एक मुद्दा मांडलाय. ते म्हणाले की जर कुठल्या तरी हाऊसमध्ये जर कुठलं बिल पास झालं आणि त्यात सांगण्यात आलं जर सुप्रीम कोर्टाने सर्व केसेस 2 वर्षाच्या आतच निपटवण्यात याव्यात तर काय होईल, कसं होईल, असा एक मुद्दा मांडला. तर त्याच्यामध्ये जे रामन्ना जे जज म्हणतात ते म्हणतात की आम्हाला माहीत नाही असंही होऊ शकेल कधीतरी, आणि याच्यानंतर कोर्टामध्ये हशा पिकलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामधले जे प्रोसिडिंग्स आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतो. तिथे अभिषेक मनु संघवी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दयानंद विचारत आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजित पवार हे आता विधिमंडळ पक्षाचे नेते नाहीत, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या आमदारांचा विश्वास गमावलेला आहे, त्यामुळे त्याच्या पत्राचा काही अर्थ राहत नाही आणि याच्या बाबतीमध्ये त्यांनी विश्वास गमावला. याच्या बाबतीमध्ये राज्यपालांना सुद्धा पत्र पाठवून कळवण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी सुरू आहे. सिक्रेट वोटिंग न घेता ओपन वोटिंग घेण्यात यावी, खुलं मतदान घेण्यात यावं, त्याचं रेकॉर्डिंग करण्यात यावं, अशी ही मागणी अभिषेक मनु संघवी यांनी केलेली आहे. त्यामुळे पारदर्शकपणे ही निवडणूक घेण्यात यावी, फ्लोर टेस्ट घेण्यात यावी. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची, सत्ता पेचाच्या संदर्भामध्ये आणि कोर्टात काय काय चाललंय. त्यामुळे ज्यांना पाहायचं असेल थोडा संयम सुद्धा राखा, कारण कोर्टामध्ये जे काही अपडेट्स होत आहेत त्या सांगताना काही मिस रिपोर्टिंग होऊ नये, त्यामुळे त्या काळजीपूर्वक सांगाव्या लागतील. त्यामुळे कोर्टामध्ये नेमकं काय चाललंय हे जर तुम्हाला मराठीतून समजून घ्यायचं असेल तर इंग्रजीमधून आणि हिंदीमधून अनेक ठिकाणी तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. मराठीमधून व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं असेल तर थोडा वेळ तुम्हाला ही कळ काढली पाहिजे, थांबलं पाहिजे. कोर्टामध्ये अजूनही हिअरिंग सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी जे एक्स पार्टी ऑर्डर पास करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी केली होती, त्याला विरोध केलेला आहे मुकुल रोहतगी यांनी. एक्स पार्टी ऑर्डर म्हणजे काही नोटीस सर्व केलेलं नाही त्या संदर्भातल्या, मात्र त्या नोटीस सर्व न करता सुद्धा एक्स पार्टी ऑर्डर कोर्टात करू शकतो त्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून, अशी मागणी कपिल सिब्बल यांची होती. त्याला विरोध केलेला आहे मुकुल रोहतगी यांनी. सभागृह न्यायालयाचा आदर करतं, तसंच न्यायालयाने सुद्धा सभागृहाच्या मर्यादांचा आदर केला पाहिजे.
असं मुकुल रोहतगी यांनी सांगितलेलं आहे. एकूणच मुकुल रोहतगी आपला युक्तिवाद करतायत. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो थांबलेला आहे. 3 दिवसाची वेळ मागितलेली आहे मुकुल रोहतगी यांनी. सर्व जणांना जे जे प्रतिवादी करण्यात आलेले आहेत त्यांना आपलं म्हणणं काय आहे मांडण्याची संधी देण्यात यावी आणि त्यासाठी 3 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. मात्र तातडीने बहुमताची चाचणी घेण्यात यावी, फ्लोर टेस्ट घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांची आहे. न्यायालय काय निर्णय देते काही वेळातच स्पष्ट होईल. रोहतगी यांचा युक्तिवाद संपलेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की गव्हर्नर यांनी आपला युक्तिवाद किती वेळात द्यावा, कसा द्यावा याबद्दलचे निर्देश देता येऊ शकत नाहीत. नोटीस सर्वांना इश्यू होतील, त्याच्यानंतर रिप्लाय तयार होतील आणि रविवार शांततेमध्ये आम्हाला घालू द्या असं मुकुल रोहतगी यांनी म्हणत आपलं म्हणणं कन्क्लूड केलेलं आहे. त्यांनी या याचिकेच्या मेंटेनेबिलिटीवर क्वेश्चन रेज केलेले आहेत, प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ऑर्डर निकाल काही वेळात येईल. आता या याचिकेवरचा निकाल काही वेळात येईल, काही क्षणामध्ये येईल. मुकुल रोहतगी यांचं म्हणणंही संपलेलं आहे, युक्तिवाद संपलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपलेला आहे. कपिल सिब्बल यांनी आज भूमिका मांडली आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे की राज्यपालांच्या बाबतीमध्ये कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी या सगळ्या लोकांनी साशंकता व्यक्त केलेली आहे. मात्र त्या बरोबरीनेच फ्लोर टेस्ट लवकरात लवकर घेण्यात यावी, बहुमताची चाचणी घेण्यात यावी, ती पारदर्शकपणे घेण्यात यावी. त्याच्यामध्ये एकूणच जी काही चाचणी होईल ती त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं, सिक्रेट मतदान घेण्यात येऊ नये, ओपन मतदान घेण्यात यावं अशा मागण्या आहेत. 3 दिवसाची वेळ मुकुल रोहतगी यांनी मागितलेली आहे. आज ट्विटरवर 165 MLA असा सुद्धा ट्रेंड आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की आमच्याबरोबर 165 आमदार आहेत, तर ते सुद्धा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र ज्या याचिकेमध्ये शिवसेनेतर्फे जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 162चा आकडा नोंदवण्यात आलेला आहे. की आमदार आणखीन कोण वाढले सर्वोच्च न्यायालयामध्ये काही क्षणात निकाल येईल. पण पाहतो की आज दिवसभर ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, अतिशय वेगाने राजकीय घडामोडींना जो काही वेग आलेला आहे तो आपण पाहतोय. आज सकाळी शरद पवार यांच्या घरी भाजपचे खासदार संजय काकडे पोहोचले होते. शिवसेना आमदारांवर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. ते सुद्धा आज दिवसभर त्या घडामोडी आपण पाहतो आणि एकूणच संघर्ष टिकेला आहे. अजित पवार सुद्धा आज वेगवेगळ्या आमदारांशी स्वतः फोनवर बोलत आहेत. ते आपल्या निवासस्थानावर पोहोचलेले आहेत नरिमन पॉईंटच्या, तिथून ते आमदारांशी संपर्क करत आहेत. काही आमदार
हे त्यांच्या संपर्कात आहेत. कार्यकर्तेही काही भेटून आले त्यांना. आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जे गायब होते ते वकिलांचा सल्ला घेत होते आणि या सगळ्या सल्ल्यानंतर ते आज आमदारांशी संपर्क करायला लागलेले आहेत. त्यामुळे पवार वर्सेस पवार अशी ही लढाई आहे. या लढाईमध्ये नेमकं काय होतंय, सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतंय, आता काही वेळात स्पष्ट होईल. बऱ्याच घडामोडी आज दिवसभर आलेल्या आहेत. ब्रेकिंग न्यूज आहे ही. सुप्रीम कोर्ट डिरेक्ट्स एसडी तुषार सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलेलं आहे की ही 2 पत्र राज्यपालांनी बीजेपीला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी जे बोलवलं ते पत्र आणि फडणवीस यांनी आमदारांच्या समर्थनाचं जे पत्र दिलं होतं त्या पत्र याच्या 2 कॉपीज उद्या सबमिट करायच्या आहेत. उद्या 10:30 वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणावर सर्वात मोठी बातमी या क्षणाची सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ज्या पत्राच्या आधारे गव्हर्नर यांनी भारतीय जनता पक्षाला इन्व्हाइट केलेलं आहे ते पत्र आणि दुसरं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या समर्थनाचं जे पत्र राज्यपालांना पेश केलं, या दोन्ही पत्रांच्या कॉपीज घेऊन उद्या बोलवलेलं आहे. हे पत्रांच्या कॉपीज प्रोड्यूस केल्यानंतर उद्या 10:30 वाजता या संदर्भातला अंतिम निकाल दिला जाईल. कोर्टाने देवेंद्र फडणवीस, अजित पवार, युनियन ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकार आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र अशा सगळ्यांच्या नावाने सुद्धा नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. नोटीस द्यावी लागते कुठलीही पिटिशन झाल्यानंतर आणि त्या पद्धतीने कोर्टाने त्यांना नोटिसेस सुद्धा दिलेल्या आहेत आणि या संदर्भातली खऱ्या अर्थाने उद्या सुनावणी होऊन उद्या 10:30 वाजता सकाळी या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्यांनी उद्या ही दोन्ही पत्र सादर करावीत. या याचिकेच्या मेंटेनॅबिलिटीवरचा जो प्रश्न मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केला होता, मात्र राज्यपालांच्या भूमिकेच्या संदर्भातले जे संदिग्धता आहे ती अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी उपस्थित केली होती. या दोन्ही बाजूच्या एकूण युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर आपला निर्णय उद्या 10:30 वाजता आपण सुनावणार असल्याचं सांगितलेलं आहे. उघड मतदान करण्यात यावं, सिक्रेट मतदान करण्यात येऊ नये, त्याचबरोबरीने संपूर्ण प्रोसिडिंगची रेकॉर्डिंग करण्यात यावी असं अभिषेक मनु सिंघवी यांची मागणी होती. देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच्या अंधारात ज्या पद्धतीने ही सरकार स्थापन करण्याच्या हालचाली केल्या, राज्यपालांनी त्यांना इन्व्हाइट केलं, राष्ट्रपती शासन हे पहाटेपर्यंत उठवण्यात आलं, त्याच्यानंतर शपथविधी झाला. हा सगळा सिक्वेन्स नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे आपण पाहतो की घटनाक्रम काय घडला, या सगळ्यांची माहिती देण्यात यावी हा प्रश्न उपस्थित होता. त्याचबरोबर फ्लोअर टेस्ट सगळ्यात जास्त भर जर असेल तर तो बहुमताची चाचणी लवकरात लवकर घ्यावी, तात्काळ घ्यावी ही मागणी होती आणि या संदर्भामध्ये उद्या सुनावणी आहे, निर्णय होणार आहे. महत्वाचा मुद्दा असा होता की जो मुकुल रोहतगी यांनी प्रश्न उपस्थित केला होता की अजूनही आम्हाला 3 दिवसाची वेळ पाहिजे कारण नोटिसेस सर्व्ह झालेल्या नाहीत. नोटिसेस सर्व्ह झालेले नसेल त्यामुळे पहिलं याचिकाकर्त्यांनी अधिक रिसर्च करून यायला पाहिजे होता, मात्र नोटिसेस सर्व्ह केले गेलेले नाहीत. कपिल सिब्बल यांची मागणी होती की एक्स पार्टी निर्णय देण्यात यावा, नोटिसेस सर्व्ह करण्याची गरज नाही. कुठलीही याचिका ज्या वेळेला दिली जाते ज्याच्यामध्ये जे प्रतिवादी असतात त्यांना एक कॉपी त्या याचिकेची नोटीस म्हणून सर्व्ह करण्याची पद्धत आहे, प्रथा आहे, बंधनकारक आहे. मात्र या केसमध्ये ती झालेली नाही असा मुद्दा होता. मात्र एकूणच सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी तर आज केली, त्यावर उद्या 10:30 वाजता निर्णय देऊ असं सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं, त्यांनाही नोटिसेस सर्व्ह होतील आणि उद्या 10:30 वाजता 2 पत्र सादर करायची आहेत आणि त्या 2 पत्रांच्या सादरीकरणानंतर उद्या या संदर्भातला
फैसला होईल. महाराष्ट्राचा सत्ता पेच जो आहे तो नेमका कसा सुटेल. सर्वोच्च न्यायालय यामध्ये कर्नाटकच्या आधारे कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली होती त्या पद्धतीने हा पेच सुटेल का. मात्र तिथल्या स्पीकरनी सुद्धा वेळ घेतला होता. हे पण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालय फक्त हे करा असं सांगू शकतं. ते कसं करा या संदर्भातला सगळे प्रिव्हिलेज स्पीकरकडे आहेत. प्रोटेम स्पीकर जो असतो, जो सगळ्यात सिनियर आमदार जो असतो, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर शपथ पण द्या अशी मागणी होती. आता या सगळ्याच मुद्द्यांवर उद्या फैसला येऊ शकेल. मात्र सध्या तरी आपण इथेच थांबूयात. कोर्टात काय काय झालं या संदर्भातलं हे विस्तृत माहिती होती. वेळ बिलकुल लागला या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे हे फार कॉम्पॅक्ट होऊ शकलं नाही, कारण जशी सुनावणी पुढे पुढे जात होती त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला माहिती देत होतो. मात्र एकूण कोर्टात काय झालं याच्यावर थोड्याच वेळामध्ये आम्ही संपूर्ण विश्लेषणासह आपल्या समोर येऊ. धन्यवाद.